अच्छा, म्हणजे हाचे पद्दती म्हणजे जर हाचे मॅनेजमेंट करतले जाल्यार पयलीं म्हणजे हाचे प्रॉपर इव्हॅल्युएशन करचें एक्झॅक्टली तशें इट कॅनॉट बी इग्नोर्ड. सिम्पटम स्पेसिफीक आसा सारको, अशें ना की हो दोपर दुखता, तो पांय दुखता, तकली वेगळी ना म्हणजे दुखता, सगळेच सांदे दुखतात, मस्कुलर जनरलायज्ड असो ना, स्पेसिफीक एकच पांय आनी एकच धिमी दुखता. सो इट इज अ स्पेसिफीक सिम्पटम, ताका तो सारकोच इव्हॅल्युएट जावपाक जाय. म्हाका सांगा डॉक्टर, आमी अशे खुबशे फावटी म्हणजे हांव म्हाका सांग प्रश्न आयला डॉक्टर तुगे. हॅलो हां या म्हाका न्ही दोन्ही पांयाचे न्ही 3 बोटां हे जाल मुळे येतात मदल्यो हां मदली 3 बोटां. तर डॉक्टरान हांव गेल्लो तो डॉक्टरान म्हाका ते न्यूरोबिन फॉट्स म्हाका दिल्ले. हां बट ते दिसना इतले हे जायना. पूण फ्रॉम ऑगस्टान कितें जालें न्ही, वेन आय वॉक टू मच आनी वयर सकयल गेले की ना पांय सुजतात दोनय दोन्ही म्हणजे एक चड आसले म्हणजे तशें. आनी मागीर मातसो रावलो काय ना एक वर हां जाल्यार मागीर परत देंवता मागीर ते. सो इट इज गोईंग अप टील नाव आता असेच चल्ला. नाही म्हाका एक सांगा, तुम्ही एका वरान तुमची पांयाची सूज देंवता म्हणटा काय दुखता ते कमी जाता म्हणटा? ना एक्चुअली इट इज नॉट पेनिंग. हां पेनिंग जायना म्हाका हां तशें काय ना, पूण ते पांय सुजलेले भशेन जाता आनी इट बिकम्स हेवी. अच्छा, एज कितें म्हटली तुमची? 55. काम कितें करता? काम करचेंच काम आसता, भायलें काम. सो मोस्टली डिपेंडंट एडिमा म्हणल्यार ते सूज उबे रावल्यार तांकां पांयान सूज येता. आनी मोस्ट कॉमन कॉज आसता की ब्लड ताजो तो सर्क्युलेशन जायना. ब्लड सर्क्युलेशन जायना कित्या खातीर? ताका हार्ट प्रॉब्लम आसा, पंपिंग जायना, लिव्हर प्रॉब्लम आसा, प्रोटीन्स कमी आसा, वा किडनी प्रॉब्लम आसा. सूज केन्ना येता ती इम्पॉर्टंट आसा. फूल नायट न्हिदून सकाळीं जर सूज येता जाल्यार ती मोस्टली किडनी रिलेटेड आसूं शकता. फूल दीस काम केलें की सांजची सूज येता आनी मागीर उशें दवरून न्हिदलो की सकाळीं निवडटा जाल्यार ती हार्ट रिलेटेड आसूं शकता. सो बेजिकली सिस्टमीक सिम्पटम्स, इट्स अ जनरल स्मॉल सिम्पटम ऑफ अ सिस्टमीक प्रॉब्लम. आनी हेका तुवें इग्नोर करचें न्हय. एक फिजिशियन, जनरल फिजिशियन तुजो कोण आसा जाल्यार ताका चॅकअप करून घेवचे हे सिम्पटम्स. एजय आवाजा वयल्यान दिसता की मातशी सिनियर आसा, सो शुड नॉट बी इग्नोर्ड. 55 इयर्स सांगला. हय तेच. डॉक्टर तुमकां एक सादोसो प्रश्न विचारता की खुबशे फावटी आमी पळयतात की ल्हान भुरग्यांक कॅल्शियमचो आमी सप्लिमेंट सुरू करता. म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट द रायट फ्रॉम द बर्थ, जेन्ना ब्रेस्ट फिडींग चालू आसता तेन्ना इज इट नेसेसरी किंवा कॅल्शियम घालपाचें अशें आसा जनरल आसा जाल्यार ते केन्नाच्यान सुरू करपाचें? म्हणजे एडेड म्हणजे कॅल्शियम सिरप एंड ऑल, दॅट्स व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. कॅल्शियम सिरप एंड ऑल पर्सनली आय एम नॉट ऑफ सप्लिमेंटेशन फॉर भुरग्यां खातीर. आवयचें दूद फर्स्ट 6 मंथ्साक मोर दॅन एडिक्वेट आसता. मागीर डायट दिवपाचो आसता. अनलेस तांकां सिम्पटम्स आसा, मॅनिफेस्ट जाला, म्हणल्यार आमकां ते दुयेंस म्हणटात, सूज आयिल्ली, रिकेट्स म्हणटात, वा ऑस्टिओमलेशिया तसलें आसा, डॉक्टरान सांगला, ऑर तांकां विटामीन डी डेफिशियन्सी जातात, सडन तांचे जे ग्रोथ जाता पळय तेन्ना बॉडीक कॅल्शियम जाय आसता, तेन्ना तांकां हायपोकॅल्सेमीक सिम्पटम्स येतात, टेटनी म्हणून येता ते. मिन्स बेजिकली डॉक्टर हॅज इवॅल्युएटेड आनी दिता. रँडमली कॅल्शियम सिरप दिवपाचे, टॉनिक दिवपाची ही पद्दत इज नॉट गुड फॉर द चिल्ड्रन. म्हाका दिसता हो जो डॉक्टरांचो जो मेसेज आसा तो सगळ्यांनी सारको लक्ष दिवन आयकचो. कारण हांवें ऑफ लेट हांवें पळयता की खुबशीं पेरंट्स डॉक्टर तांकां इन्सिस्ट करता काय ती डॉक्टराक इन्सिस्ट करता आय डोंट नो, पण ते कॅल्शियम दिवपाची एक म्हणजे स्टायल आयला. म्हाका दिसता जशें डॉक्टरान सांगलें जे ओवरलोड करपाचें, अननेसेसरी कॅल्शियम दिवपाची काय गरज ना. स्पेशली ल्हान भुरग्यांक तांकां वेवस्थीत तांचो आहार, जशें ब्रेस्ट फिडींग पयले 6 म्हयने हे जर दीत जाल्यार म्हाका दिसता मोस्ट ऑफ द केअर इज टेकन अनलेस द सिच्युएशन डिमांड्स. बरोबर डॉक्टर, आमकां एक फुडलो प्रश्न आसा. हॅलो हॅलो. हां येस विचारात. हॅलो. I have got 2 questions to ask you. You can ask both. Yeah. My son is 4 years old. मागे चलो 4 वर्सांचो आसा. हय कळ्ळें. तो मातसो खेळटो की आपल्या पांय सकल दुखता म्हणटा. सकल म्हणजे खंय? तर कारण कितें जावपाक शकता? न्हय, पांया कडेन खंय? खोटे कडेन दुखता, पांय खंय दोपरा कडेन दुखता? दोपरा सकल दुखता म्हणटा, आपूण असो जाम जालो म्हणटा. हां. आनी दुसरो क्वेश्चन हो एक जालो. आनी दुसरो म्हजो प्रश्न आसा हय की म्हगेली न्ही मान दुखता आनी हात उसळटा आनी तकली उसळटा. तुमची एज कितें? तुमची वर्सां कितली? माझी वॉज 36 years. अच्छा, काम कितें करता? आय एम प्रॅक्टिसिंग लॉयर. हां हां. कंटिन्युअसली बसून उरता? अभ्यास बी खूब करता कायद्यांचो? चड ना, पूण वाचप मातसो थोडेशें पडटा. अच्छा बरें आसा. कितें विचारपाचें? थोडेशें चड वाचप पडटा न्ही आमचें. हय हय विथ द क्वेश्चन. बरें. कारण कितें जावपाक शकता? 4 वर्साचो भुरगो तुमचो आसा, ताका नी 4 पेन आसा. वर्सांचो भुरगो आनी ताका स्टील हांव फिडींग करप मातशें ताका. सो चायल्ड खंयचेय सिम्पटम आसा ते इग्नोर करचे नासतात नॉर्मली. सो एवरीथींग बिकम्स इम्पॉर्टंट. पण
वॉट एवर ते आवय सांगता ते एवरीथींग इज नॉट रेलेवंट. म्हणल्यार आमी एक कितें दुसरे क्वेश्चन विचारतले की इज ही स्लिपींग वेल, बरोबर. जेवता बरो, इज ही गेनिंग वेट, इज ही लुजींग वेट, ताचे ते सिम्पटम्स पळोवचे पडटले. प्लस ताची एक्टिविटी कितें आसा, सदां तो खेळटा ते सगळे करता आनी खेळून येवन मागीर घरा अभ्यास करपा टायमार हे दुखता ते दुखता म्हणटा जाल्यार मे बी यू आर स्ट्रेनिंग हिम टू मच विथ वॉट एवर स्टडीज म्हणटा तशें. अनलेस कितें स्वेलिंग आयिल्ली आसा ती धिमे कडेन, इट कूड बी सम लोकल इंजरी, खंय खेळटाना कोणें मारला आसत, ही डिड वॉन्ट टू टेल, मे बी दोज थिंग्स ऑल्सो वील हॅव टू बी सीन. समथींग दॅट डिस्टर्ब स्लीप, न्हीद ताजी येना, सामको सुजून आयला पांय, चलपाचें बंद केलें, बरो एक्टीव आशिल्लो सडनली आपूण चलना म्हणपाक लागलो, पांय सुजले, देन यू कॅनॉट इग्नोर इट आनी देन यू विल हॅव टू जस्ट टेक हिम टू समबडी प्रॉम्प्ट अटेन्शन करचें पडटलें. अनलेस तो सगळे जेवता करता आपली ऍक्टिव्हिटीज करता, देन आय थिंक यू कॅन बी मोर. म्हणजे बाकीचे सगळे ऍक्टिव्हिटीज म्हणजे समजा तो स्कुलाक वचून आयलो, आय थिंक इफ दॅट इज अंडर नॉर्मल सर्कम, कारण एखादो तो खूप अग्रेसिव्ह धांवता जातलो, खंय मातशें इंजरी जाली आसतली, इट वील हील म्हणटा. बरोबर. सेकंड तांचे सिम्पटम्स आसा नॅक रिलेटेड, हेड पेन आनी हे ते. मे बी तुमचे चडशे वर्क इज रिलेटेड टू एक्सटेन्सिव्ह रिडींग, सो कॉन्स्टंटली सिटींग आनी पॉस्चर आसता, प्लस तुमचे कंप्युटरार बी जर टायपिंग खूब आसा जाल्यार इट वील गिव रायज टू पेन, प्रोवायडेड तुमचे ते टेबल सारके लेवलाचेर आसा. बेसिकली वर्क अर्गोनॉमिक्स, तुमची खुर्ची कशी आसा, टेबल कशें आसा, ऑल दोज थिंग्स वील इन्क्लुडींग विजन. समज तुमचे आय विजन हॅज बीन डिफिकल्ट, म्हणल्यार तुमचे चश्मो लागला आनी नंबर चेंज जाला, देन यू वील बी स्ट्रेनिंग, नॅक सर्टन पॉस्चर्स डिफरंट जातले आनी ते कॉन्स्टंटली त्या नॉन कम्फर्टिंग पोस्चरान दवरले की यू विल एंड अप विथ बॅक पेन, नॅक पेन, शोल्डर पेन, ब्लेड पेन आनी अदर जनरलायज थिंग्स कॅन बी विटामीन डेफिशियन्सीज, न्यूट्रिशनल कॉजीस, ताका लागून तुजे मस्कुलोस्केलेटल पेन जावंक शकता. म्हणजे थोडक्यान जशें डॉक्टरान सांगलां, एक तुमी प्रॉपर इव्हॅल्युएशन करून घेवपाक जाय. जसे एक्सरसाइज थोडे ते गरजेचे, तुमचो आहारूय महत्वाचो, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट वॉट आय गॅदर म्हणजे डॉक्टरान सांगला त्यामुळे एर्गोनॉमी, तुम्ही ज्या पद्दतीन बसता तुमचे हेल्दी सिटींग पॉस्चर आसपाक जाय, आणि त्या खातीर बऱ्या कंपनीच्यो, म्हणजे आता थोड्याश्यो चेअर्स आयल्यात फॉर एक्झाम्पल इन द मार्केट, की त्याच कंपनी चेअर टेबल जेन्ना तुम्ही घेतात आणि तुमचो जो बेसिकली इट इज लायक डिझायन कितें तुज्या हायटीचेर, त्या खातीर ती खुर्ची आसता. एका लांब मनशा खातीर जी खुर्ची आसा ती तूं बसले की तुका विल नॉट हेल्प. बरोबर. सो हें जर फॉलो केलें जाल्यार म्हाका दिसता तांचे खुबशे हें अंडर मोस्ट ऑफ द थिंग्स आसतले. बरोबर. मातसो डॉक्टर आमकां एक फुडलो प्रश्न आसा. हॅलो हॅलो हॅलो. हां विचारात. हॅलो. हां विचारात. दोतोर, हो म्हाका 8 वर्सां जालीं ऑपरेशन करून. मातसो टीव्हीचो आवाज कमी कर दादा. हॅलो. टीव्हीचो आवाज कमी केलो. केलो. हां उलय, प्रश्न विचार. म्हाका 10 वर्सां जालीं स्पायनल कॉर्डाचें ऑपरेशन करून. आत्ता 8 म्हणटालो मरे. हय ते 8-10 वर्सां जालीं. 94 केलें. सॉरी. एका मिनटात 2 वर्सां. सॉरी डॉक्टर. हां सांग. 94 केल्लें. हां बरें आसा. तर जीएमसीन केल्लें. हां हांव वयर साकून पडलेलो, म्हणजे फर्स्ट फ्लोरा साकून. अच्छा. ते स्पायनल कॉर्डाक मार लागलो, कितें सकयलो मणी म्हाजो L5 कितें डॅमेज जावन तेंच्यान तेजें ऑपरेशन करून मागीर ते म्हाका बरो जाला. हांव डॉक्टरान पयलीं होप सोडले की चलपाना, मागीर बरो जाला. पूण आतां म्हाका कितें प्रॉब्लेम आहा, तेन्ना पासून म्हाका मुतांक कंट्रोल ना आनी संडासानूय कंट्रोल ना आनी सेन्सेशनूय ना. ताका कितें डॉक्टर ऑपरेशन आहा काय उपाय कितें आहा? तू जे सांगता ते कोतान 20 वर्सां तरी जाल्यात तुज्या ऑपरेशनाक, 94 ते. आनी तातून सिंपल, ते वयल्यान पडलो तू, फ्रॅक्चर जालो, तुजे शीर डॅमेज जाले. लकीली तुजे 80% रिकवरी जाली. आता मुताची आनी संडासाची जी शीर आसता ती सामकी डेलिकेट आसता आनी इट इज पयली डॅमेज जाता. अच्छा. आनी रिकवरी अनप्रेडिक्टेबल आसता, लास्ट टू रिकवर ऑर नेवर रिकवर. अच्छा. आनी फ्रॅक्चर विथ पॅराप्लेजिया, जे तुजे जे आसा सिंड्रोम म्हणटात ते, ताजे जे स्टडीज जाल्ले आसात ते कितलेय आमी ऑपरेशन करून रिकवरी, ऑपरेशन इज नॉट फॉर रिकवरी. ऑपरेशन तुका कित्याक करतात आमी, ताका बेगीन बसोवपाक, ते घावे जावचे न्हय म्हणून करतात, आनी ताका मातशी एक्सरसाइज बेगीन करपा मेळपाक खातीर ऑपरेशन आसता. रिकवरी, पॅरालिसीस रिकवरी म्हणून कोणूच गॅरंटी दिना. लकीली तू चलपा लागला, दॅट इज वन बीग एडवांटेज, बीग वन ऑफ द फ्यू आसतलो तू इन कॅटेगरी हू हॅज रिकवर्ड फ्रॉम अ पॅरालिसीस जर आसतले.
पूण कितें आसा तुजे मुताचे आनी संडासाचे अनलायकली की रिकवर जातले यू वील तुजे जे लोकल तुजे मॅनेजमेंट आसा वादी घातल्या काय स्वता तूं वादी घालून ड्रेन करता तेच आसतले कित्याक 2 वर्सां रिकवरी आसता सर्जरी आनी इंजरी मागीर इनफॅक्ट त्या 2 वर्सान तूं कसो विथ ऑर विदाउट सर्जरी जितलो रिकवर जाता दॅट इज लायक 80-90% ऑफ युअर रिकवरी ताजे मागीर रिकवरी प्लॅटो म्हणटात म्हणल्यार अनलायकली कितें तुका जर कोणें सांगता की बाबा तुका हांव हे ट्रिटमेंट करता फुल्ली रिकवर जातलो देन आय एम स्केप्टीक आय वूड नॉट टेल यू टू गो फॉर दॅट कित्याक अजूनय आमचे स्टडी आनी रिसर्चान सायन्सान अशें येवंक ना की स्पायनल कॉर्ड इंजरीन फुल्ली रिकवर जावपाक कितेंय आयला रिसर्च चल्ल्या देर इज होप बट एज ऑफ नाव तसले हे ना की बरोबर तितके ऍडव्हान्स असे अजून म्हणजे हांगा तरी लोकल कारण खूप फटे लोकांना क्लेम्स असतात की ते ना दोज आर मिस रिपोर्ट्स असतात आनी समटायम्स अशें आसता की पळय तूं रिकवर जाला सो दॅट मायट बी ट्रान्झेंट रिकवरी वीच तुका स्वता जावपाचेच आशिल्ले यू आर सपोज टू गेट बेटर बट इंटरव्हेन्शन ताणें केल्लो म्हणून फुल रिकवर जालो अशें जाता आनी जे उरता पळय ते नोबडी प्रमोट्स मोस्ट ऑफ देम हॅव दीस लिंगरिंग प्रॉब्लम्स कोणाक बोट हलना कोणाचो पांय हलना कोणाचे मूत आनी संडासाची वात कंट्रोल जाल्ली नसता डॉक्टर म्हाका सामको एक प्रश्न आसा हॅलो हॅलो हां पणजी साकून उलयतां उलयात हॅलो म्हजो उजो खांदो आसा पळय जवळ जवळ 1 वर्स जालें खूबच दुखता फाटल्यान काडल्यार वयर काडल्यार हांवें कितली फिजिओथेरपी हे केल्यो कितली वखदां घेतली पूण अजुनूय कांय बरें जायना सो शोल्डर तुजे खांद्याचे प्रॉब्लम आसा मुवमेंट्स तुजे फाटल्यान घेवपाक फुडल्यान घेवपाक जायना शोल्डर कितें आसता आमचो सांदो जो आसा तितून हाडां कमी आनी मसल चड आसता मास सो ते कातली कमी आसता तेका टेर जाल्ले आसतले तेका बेसिकली सांगून फोनाचेर जावचें ना तुका एक चेकअप जावचो पडटलो डायबिटीज पळोवची पडटली कफ प्रॉब्लम एखादो फ्रोझन सेंटर एक्झॅक्टली सो डायबिटीज आसा युरीक एसीड आसा ते पळोवचे पडटले आनी अकॉर्डिंगली ट्रिटमेंट करचे पडटले डॉक्टर म्हाका दिसता आयच्या कार्यावळीच्या निमतान बरेचशे प्रश्न आयले म्हाका एक तुमच्या खातीर एक सगळ्यांक एक नम्र सुचोवणी आसा तुमच्या बद्दल एक कृतज्ञताय आसा स्पेशली प्रुडंट मिडियान ही कार्यावळ आयोजीत केली आणि आमकां हे प्रायोजक जे आशिल्ले तांच्यांनी बरो सपोर्ट दिलो गेले ऑलमोस्ट 6 म्हयने ही कार्यावळ हॅलो दोतोर तुमी सगळ्यांनी कौतुकान पळयली आत्मीयतेन पळयली बरेचशे ज्ञान तुमच्या मेरेन पावपाचो आमचो जो यत्न आशिल्लो तो फळादीक जालो यशस्वी जालो त्या निमतान बरे बरे दोतोर हांगा आयले तज्ञ दोतोर आयले विशेष प्राविण्य आशिल्ले दोतोर आयले तांचे कडेन इंटरेक्शन करपाची एक संद मेळ्ळी त्या खातीर तुमकां सगळ्यांक तशेंच आमची जी प्रुडंट मिडियाची टीम आसा तांकांय काळजान सन देव बरें करूं आमचे जे प्रायोजक आशिल्ले तांकांय काळजान सन देव बरें करूं आनी तुमकां सगळ्यांक बरी भलायकी मेळची बरें आरोग्य लाभचें अशें देवा कडेन मागून ही आयची ह्या भागांतली निमणी कार्यावळ सोंपयतना तुमकां सगळ्यांक काळजान सन देव बरें करूं नमस्कार